आयटकच्या वतीनं ही आयटक म्हणजे 103 वर्षाची देशातील पहिली देशव्यापी कामगार संघटना आयटकच्या वतीनं 4 डिसेंबर पासून इतर सर्व छोट्या मोठ्या संघटनाला घेऊन कृती समितीच्या वतीनं बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे। 2.25 लाख कर्मचारी सहभागी झालेले आहेत। राज्यातले औरंगाबाद जिल्ह्यातील 6000 कर्मचारी सहभागी झालेले आहेत। 4 तारखेला आम्ही 40 ग्रामपंचायतीवर निदर्शने केली, 5 तारखेला सर्व तहसील कार्यालयावर निदर्शने केली आणि आज जिल्हा परिषदेवर निदर्शनं करून कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत। आमची मागणी आहे की अंगणवाडी सेविका 150 रुपयापासून काम करत आहेत, त्यांचं आत्ताची कुठं भांडून 10,500 रुपये झालं, पण ह्या सरकारी कर्मचाऱ्यांचं काम करतात, 10 तास काम करतात आणि म्हणून यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे। अंगणवाडी सेविकेला तृतीय श्रेणीची शिक्षकीची वेतन श्रेणी मिळाली पाहिजे आणि अंगणवाडी मदतनीसाला चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। मिनी अंगणवाड्याचं रूपांतर मोठ्या अंगणवाड्यात झालं पाहिजे, ग्रॅच्युइटीचा कायदा झाला पाहिजे आणि दरमहा शेवटच्या वेतनाच्या 50% वेतन पेन्शन म्हणून मिळालं पाहिजे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। परंतु हे जातीच्या आणि धर्माच्या नावानं राजकारण करणारं सरकार, फॅसिस्ट सरकार कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करते। 29 कामगार कायदे झालेले होते। आयटक या देशातील कामगार चळवळीच्या 150 वर्षाच्या इतिहासात बोनसचा कायदा आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट आहे, BIR होता, अनेक कायदे होते, ते सगळे कायदे नष्ट करून टाकले आणि 4 लेबर कोड मध्ये रूपांतर केलंय आणि आता मालकाला खुला परवाना दिलेला आहे। कामगाराकडे दुर्लक्ष, अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या मालाला किमान भाव मिळाला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष, 2,22,153 गायरान धारकांना जमिनीतून हुसकावून देण्याचं कारस्थान या शिंदे आणि फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे। त्याच्या विरोधात आमच्या लालबावटा शेतमजूर युनियननं आंदोलन केलेलं आहे आयटकशी संलग्न असलेल्या, आणि म्हणून हे सरकार गेलं पाहिजे। जंगलामधून आदिवासींना हुसकावलं जात आहे, दलितांना बेघर केलं जात आहे, त्या बुलडोझरच्या नावानं मुस्लिमांचे घरं उद्ध्वस्त केली जात आहेत, हलालच्या नावानं छोटी छोटी मांस विक्री करणारे जे पासमंदा मुस्लिम आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातोय आणि निर्यात जे केलं जातंय, निर्यात करणारे जे मांस विक्रेते आहेत त्यांना मात्र खुला परवानगी दिलेला आहे। म्हणून हे बुलडोझरचं सरकार हे मुस्लिमांच्या विरोधातलं, ख्रिश्चनांच्या विरोधातलं, दलित आदिवासींच्या विरोधातलं, महिलांवर अत्याचार करणारं सरकार आणि कामगार, श्रमिक, दलित, शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अत्याचार करणारं हे सरकार निघून गेलं पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे। किसी भी हालत में हमारी मांगे तो पूरी होना चाहिए, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत। परंतु हे सरकार संघ आणि भाजपचं सरकार, मनुवादी सरकार 2024 मध्ये गेलं पाहिजे सत्तेतून। म्हणून आम्ही 20 नोव्हेंबर पासून आयटकची राज्यव्यापी संघर्ष यात्रा सुरू केलेली आणि 18 डिसेंबरला नागपूरला पोहोचणार आहे ती यात्रा। 18 डिसेंबरला नागपूरला पोहोचल्यावर 2 लाख कर्मचारी आयटकचे तिथं विधान भवनावर धडकणार आहेत ईडी सरकारच्या विरोधात। ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र, हे देवेंद्र नरेंद्रचा दलिंदर कारभार, त्याच्यामुळे कामगार नेस्तनाबूत होतोय, संविधानावर हमले होत आहेत आणि म्हणून हे सरकार चले जाओ अशा देखील घोषणा आणि अशी मागणी आम्ही करत आहोत आणि त्यासाठीच 18 डिसेंबरचा मोर्चा आहे। लाल सलाम, जय भीम। नमस्कार, माझं नाव शबानाईचा पठार, गाव माझं जिकटान आहे आणि बीट पण जिकटान आहे। मी मिनी अंगणवाडी सेविका आहे आणि मिनी अंगणवाडी सेविका आहे आणि आम्ही जे लढत आहे ते हक्कासाठी लढत आहे। कारण आमचे जे काम बघितलं तर एका अधिकारीपेक्षा जास्त आहे। CBA परत आमच्याकडून असे काम करून घेता, गरोदर स्तनदा, आणि जसे मुलं 6 महिन्याचे होत नाही त्यापासून आम्हाला लसीकरण, आम्हाला एवढे काम दिलेले आहे। एवढे काम करून सुद्धा आम्हाला मिनी अंगणवाडी सेविकांना 7,200 पेमेंट आणि मोठी अंगणवाडीला 10,000 पेमेंट। जर आम्ही एवढे काम करत आहे तर आमचं वेतन का होत नाही? का आमचा प्रश्न आहे सरकार सोबत, आमचं वेतन का होत नाही? आम्ही कुठं कमी पडलो आणि आमचं वेतन करावं, आम्हाला पेन्शन लागू करावी, आम्हाला भावबीज नाही तर आम्हाला बोनस देण्यात यावे अशी मागणी मी सरकारला करते आणि आमचा हा मोर्चा यशस्वीपणे सरकारने मान्य करावा आणि आमची माग पूर्ण करावी अशी मी मोदी सरकारला अभिवादन करते। माझे हे
माझे नाव शबाना ईसा पठान। मैं पंचशिला धनेश्वर वैजापुर प्रकल्प से बात कर रही हूँ। हमारी जो ये मांग हड़ताल है 4 तारीख से शुरू हुए। हमको बहुत सारा काम होके भी हमारे कार्यकर्ताओं को कोई पेमेंट इतना नहीं है, उससे जितना होना चाहिए उतना नहीं है। फिर भी हम हमारा गुजारा इतने महंगाई में कैसे कर सकते हैं। इसलिए सरकार को हमारी एक ही मांग पूरी करनी चाहिए कि कम से कम हमारे बच्चों के पढ़ाई सब होने चाहिए, उसमें तो कम से कम 26,000 वेतन हमें देना चाहिए और मानधन न देके हमको वेतन देनी चाहिए। क्योंकि मेरी कार्यकर्ता 40 साल से यहाँ पे ड्यूटी करती है और 90 रुपए से आज उसको 10,500 रुपए सैलरी मिलती है और इतने कम सैलरी में उसका गुजारा होता नहीं। इसीलिए हमने ये हड़ताल ली है। 4 दिसंबर से बेमुदत हड़ताल चालू है और हमारी सरकार से यही गुजारिश है कि मेरे सब बहनों की मांगे पूरी करे, पेंशन लागू करे और हमें तृतीय श्रेणी लागू करे और मददनीश का भी प्रमोशन करे और जो मिनी आंगनवाड़ी कार्यकर्ती है उनको भी बड़े आंगनवाड़ी में उसका रूपांतर करे। यही सब मांगे हमारे हैं और सरकार को हमारी ये विनती है कि हमने बहुत कष्ट से मेहनत से ये जो हमारे आंगनवाड़ी है, हमारे आंगनवाड़ी में गरोदर माता और जो 6 साल तक जो बच्चे रहते हैं उनकी परवरिश होती है, उनका बहुत सारा ख्याल हमको रखना है। हम आपके बच्चों का, देश के जो नई पीढ़ी का सम्मान हम कर रहे हैं, तो आपने हम कुपोषण निर्मूलन करते हैं। इसलिए हमारी आपसे विनती है कि हमें नाराज न करके 26,000 रुपए हमें मानधन दे। मेरा नाम मानधन का हमें वेतन कीजिए, क्योंकि मानधन नहीं हमें वेतन चाहिए। हमारा नाम है पंचशिला भीमराव धनेश्वर वैजापूर प्रकल्प। आम्ही नोव्हेंबर पासून आम्ही MPR वर संप टाकलेला आहे आणि आम्ही 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारलेला आहे। बेमुदत संप हा पूर्ण महाराष्ट्रामधून पुकारलेला आहे। आज आमच्या रणरागिणी ह्या चिघळलेल्या आहे, या शासनावर रोष करताय। हे शासन जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून आमच्या मानधनात काही वाढ केलेली नाही, महागाई वाढ केलेली आहे पण पगार वाढ त्या सरकारने केलेली नाही। म्हणून आमचं या शासनावर, या सरकारावर रोष आहे। या सरकारने आमची मायबाप सरकार म्हणतो आम्ही, मायबाप सरकारने महागाई वाढवली पण आमचा पगार वाढवला नाही। आम्ही आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आम्ही कसं करायचं, आमच्या मुलाबाळांना आम्ही डॉक्टर कसं करायचं हे या शासनाला कळायला पाहिजे। एकीकडे महागाई कमी करता, एकीकडे पगार कमी करता आणि महागाई वाढवतोय। महागाई इतका भाव वाढला आहे, सिलेंडरचे भाव 1200 रुपये झाले, पेट्रोलचे भाव 200 रुपयापर्यंत गेलेले आहे आणि पगार वाढ तिथल्या तिथंच राहिलेला आहे। मग आमच्या अंगणवाडी सेविकांनी करायचं काय? रस्त्यावर नाही उतरायचं, तर या शासनाच्या विरोधात जायलाच पाहिजे। या शासनाला धडा शिकवायचा आहे। या शासनाने जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही अजूनही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये चिघळून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। या माझ्या सगळ्या रणरागिणी रस्त्यावर ज्या उतरलेल्या आहे या खूप चिडलेल्या आहे, कारण की 10,000 मध्ये काही होत नाही असं या शासनाला कळायला पाहिजे। या मोदी सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आमच्या पगारात वाढ नाहीये। या मोदी सरकारने फक्त महागाई केलेली आहे, महागाई केलेली आहे। या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। माया भिवसाने, औरंगाबाद। अनिता आसाराम तळेकर, जातेगाव बीड, फुलंब्री तालुका। मी एक अंगणवाडी सेविका आहे। मला एकूण 12 वर्ष झाले, पण 12 वर्षापासून आम्हाला फक्त मानधन देत आहे। वेतन श्रेणी द्यावी व सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा व आम्हाला जे शिक्षकाप्रमाणे त्यांना मानधन मिळतो तसा आम्हाला अंगणवाडी सेविकेला बी सन्मान देण्यात यावा। ते आम्हाला तत्पुंज मानधनावर असल्यामुळे आम्हाला गावातील लोक बी असे हे करतायत। त्यासाठी आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा व वेतन श्रेणी देण्यात यावी। आमच्या अंगणवाड्यामध्ये इतके काम असतात की बघायचं काम नाही। कोणी आलं का हा सर्वे करा, कोणी आलं का तो सर्वे करा व आमच्या वेतनाचा कोणी विचारच करत नाही। त्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या कामानुसार विचार करून आम्हाला वेतन श्रेणी व
व सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा ही सरकारला कळकळीची विनंती आहे व आमची हक्काची मागणी सुद्धा आहे. लाल बावट्याचा विजय असो. आरएसएस बीजेपी का सरकार फेंक दो, कामगार विरोधी सरकार चले जाओ, जात पात धर्म का झगड़ा नहीं चलेगा, अंबानी अदानी का खिस्सा भरने वाला नरेंद्र मोदी चले जाओ, कामगारों को लूटने वाला सरकार चले जाओ, विरोधी सरकार चले जाओ. आणि दलिंदर कारभार कोणाचा आहे? नरेंद्र देवेंद्र का कारभार कैसा है? दलिंदर दलिंदर. नरेंद्र देवेंद्र का कारभार कैसा है? और नरेंद्र देवेंद्र का कारभार कैसा है? अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, अंगणवाडी सेविकेला शिक्षिकेची तृतीय श्रेणीची वेतन श्रेणी, अंगणवाडी मदतनीसाला चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी, वेतन श्रेणी मिळेपर्यंत सरकारने ठरवलेलं किमान 26,000 रुपये वेतन, ग्रॅच्युइटी, शेवटच्या वेतनाच्या निम्मा वेतन दरमहा पेन्शन म्हणून दरमहा. गाडीतले झेंडे असते तर लावून इथे काही जण चला. संगीता बोले आम्ही नंतर बोलू. पण या सभेची सूत्र ज्यांनी 4 आणि 5चं आंदोलन मोठं केलं, आम्ही नसताना मोठं केलं, त्यांनीच या सभेची सूत्र चालवायची. हे अध्यक्ष मंडळ इथं आलेलं आहे आणि काँग्रेस जिल्हा सेक्रेटरी तारा बनसोडे